जय भवानी. शिवनेरीच्या कुशीत वसलेल्या या पवित्र भूमीला आणि ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांना मी वंदन करतो. आणि आजच्या मंचर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्या शिवसेनेच्या राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे एकूण 16 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष अशा 17 आपल्या उमेदवारांना 2 तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि भगवा फडकवायचा आहे. निवडून देणार? पक्का संकल्प केलाय आपण? संकल्प केलाय ना? अरे बाबा, ही मंचर पहिलीच निवडणूक आहे ना? मीच केली ना ती. पहिले ग्रामपंचायत होती आणि म्हणून मंचर ग्रामपंचायतीत शिवसेनेचे वाघ होते. आता मंचर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेसारखं वाघासारखं काम करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला भेटायला आलोय. संकटात मदतीचा हात म्हणजे आपला दत्ताभाऊ गांजाळे कुठे आहेत? संकट मोचन. आणि ग्रामपंचायतीच्या काळात शिवसेनेचा आदर्श सरपंच म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं. आता आपली लाडकी बहीण राजश्रीताई यांना विजयी करून मंचरमध्ये लाडक्या बहिणींचं राज्य आणायचं ना आपल्याला. लाडक्या बहिणी एवढ्या संख्येने, मोठ्या संख्येने आहेत की आपला विजय पक्का आहे ना. मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या. त्या सगळ्यात फेवरेट आवडती योजना कुठली? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यात अनेक लोकांनी खोडा घालायला प्रयत्न केला, बंद पाडायला प्रयत्न केला, पण त्यांची थोबाडा बंद झाली आणि योजना सुरू झाली. आता मी सांगतो, कुणी माईका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणींचं राज्य आणायचं आहे. असं करा मतदान की विरोधात होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल मंचर. मंचर करू, सुंदर मस्त करू, रस्ते करू, पाणी देऊ, बिहारी गटार योजना देऊ, आरोग्य सुविधा देऊ. गटार योजना आहे, रस्ते आहेत, मैदान आहे, गार्डन आहे. गार्डनला 1 कोटी आले का? 1 कोटीचा मी आता आदेश काढला होता. आणि उद्यानासाठी नमो गार्डनमध्ये, त्यामध्ये सगळ्या जेवढ्या राज्यामध्ये नगरपालिका आहेत 300 350, त्या सगळ्यांना गार्डनसाठी पैसे दिले. आणि म्हणून पाहिजे का नाही आपल्याला उद्यान छोटं मोठं सगळ्यांना बसायला उठायला? हा, पहिले 5 कोटी दिले, ते कुठे गेलं रे काम? 105 कोटी रुपये पहिले दिले. 30 कोटी रस्ते, गटार योजना 20 कोटी, गणपत कचरा व्यवस्थापन 12 कोटी, सभा मंडप 5 कोटी, शॉपिंग कॉम्प्लेक्स 7.5 कोटी, उद्यान 3 कोटी, म्युझिकल कारंजे 1.5 कोटी, ऑडिटोरियम 11 कोटी, बाजारतळ 3 कोटी 70 लाख, सार्वजनिक शौचालय 1.5 कोटी, इतर 10 कोटी. बघा, नगर पंचायत व्हायच्या अगोदर एवढे पैसे, जिंकल्यावर किती पैसे देणार? नाही, काही लोक बोलत होते महापूर येणार, महापूर येणार. काही लोक बोलतात की मी महापूर आणणार, तुम्ही हे द्या. अरे, पैसे माझ्याकडून आणले आणि नाव आपलं सांगितलं. हा, पैसे देणारा म्हणजे आईजीच्या जागावर बाईजी उधार, असं चालतंय का कधी? आणि म्हणून हा, इथं विरोधकांचं बिबट्यांचा पण बंदोबस्त आपल्याला करायचा आहे, बरोबर ना? आणि म्हणून मी स्वतः तिकडे आलो होतो कॅबिनेट पिंपळखेरला, आणि बैठकीमध्ये तुमच्या घराचं काम चालू झालं का? ठीक आहे, आचारसंहितेमुळे थांबला असेल. ते शिवसेना करणार आहे बरं का, शिवसेना स्वतःच्या पैशानी. आणि या ठिकाणी
हा एकनाथ शिंदेचा वादा आहे की नुसत्या गप्पा नको, पोकळ आश्वासन नको, मंचरला आता हवाय धनुष्यबाणाचं शासन. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की त्या बिबट्यांचा पण आपल्याला बंदोबस्त आपण केला आहे आणि त्याला काय ते आपण म्हणतो वाढवले ते पिंजरे, रेस्क्यू सेंटर वाढवलेत, रेस्क्यूची गस्त वाढवते आपण. आणि नरभक्षक बिबट्या दिसला की त्याला डायरेक्ट गोळ्या घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. अरे माणसापेक्षा बिबट्या महत्वाचा नाही, म्हणून माणूस महत्वाचा आहे. अरे माझ्या भावांच्या समोर जर त्यांचा मुलाला घेऊन वाघ ओढून घेऊन जात असेल, माझ्या बहिणीच्या मांडीवरचा छोटा बच्चा घेऊन जात असेल तर काय करायचंय आपल्याला, कसं बघणार हे. आणि म्हणून ही मोठी समस्या आहे, ती आपण सोडवणार म्हणजे सोडवणार आणि बिबट भयमुक्त या ठिकाणी पुन्हा सगळा एरिया करणार. त्यासाठी जे वाटेल ते आपल्याला करायला लागेल ते सगळं आपण करू. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, मला इथून फलटणला जायचं आहे, त्यामुळे सुजाताताई काजळे जुन्नरच्या नगराध्यक्षा त्याही उमेदवार आहेत जुन्नरच्या. त्यांनाही बघा तुमचे पै पाहुणे नातेवाईक सगळे सोयरे दोन्ही लाडक्या बहिणी. आता महिला राज्य इथे सगळा लाडक्या बहिणींचं राज्य आहे. आणि खऱ्या अर्थाने बघा सांगतो, माझे लाडके भाऊ पण इथं आहेत, शेतकरी आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळे आहेत. या एकनाथ शिंदेने सगळ्यांसाठी योजना केल्या. लाडकी बहीण केली, लेक लाडकी लखपती केली, या ठिकाणी ST मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. एका मुलीने आत्महत्या केली, 50% फी सरकार भरत होतं, ती वेदना सहन झाली नाही आणि म्हणून आपण 100% फी माफ करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्यांच्या नावावर समोर वडिलांचं नाव लिहायचं, आता आईचं पण नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक निर्णय घेतला. लाडक्या बहिणींसाठी खूप नियोजन, लाडक्या भावांसाठी देखील ज्या ज्या योजना केल्यात, ज्या काही सुरू आहेत त्या सुरू राहतील. ज्याच्यामध्ये काय अडथळे आले असतील ते अडथळे देखील दूर केले जातील. हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे कारण देणार नाही, रिझन देणार नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, लगेच जागेवर तुकडा होणार असेल तर करून टाकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपला रोडमॅप तयार आहे. मंचरचं अतिशय चांगलं सुंदर शहर झालं पाहिजे, चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, अशा वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे. वाहतूक कोंडी पण आहे ना इकडे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या राजश्रीताई या मंचरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि सुजाताताई काजळे जुन्नरच्या आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो, जे उमेदवार सगळे उभे आहेत त्यांच्याबरोबर या सगळ्यांनी एक मत स्वतःला मागायचं आहे, तर हे दुसरं मत नगराध्यक्षपदासाठी मागायचं आहे. किती नंबरला आहे तुमचं धनुष्य? 1 नंबर म्हणजे 1 नंबर आहे तुमचं. 3 नंबरहून तुम्ही 1 नंबरला येणारच, चिंता करू नका. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेला देखील 133 कोटीची पाणी पुरवठा योजना माझ्याकडे आहे, बरोबर ना. तर त्याच्यामध्ये दत्तानीच प्रस्ताव पाठवला आहे. तो मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे, माझ्याकडेच आहे ते काम. मी तो मंजूर तात्काळ करून देईन. आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी पैसे कमी पडणार नाहीत, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि म्हणून 2 डिसेंबरला शिवसेनेचा हा बाण निघेल सुसाट आणि विरोधक होतील भुईसपाट. करायचे का नाही? आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झालं पाहिजे. एवढे लोक जर उतरले रस्त्यावर तर डिपॉझिट गुल व्हायला काय टाइम लागतोय? सगळ्यांना चारी मुंड्या चित करण्याचं काम करा. तुम्ही निर्धार करा पक्का, या ठिकाणी मंचरचा विकास आपल्याला करायचा आहे. मंचरवर भगवा फडकवायचा आहे. मंचरला एक सुंदर असं शहर बनवायचं आहे. आणि म्हणून निर्धार करा पक्का, या ठिकाणी चारी मुंड्या चित, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि मी एवढंच सांगतो, ज्याच्या मागे
एवढ्या महिला, ज्याच्या मागे एवढ्या महिला, त्याचा मतपेटीत नंबर पहिला. येणार म्हणजे येणार. आणि मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. अजून काय नाही ना? स्वर्गीय किसनराव बानकेले यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज महात्मा ज्योतिबा फुले यांना देखील जयंती विनम्र अभिवादन करतो. आणि सगळ्यांना मी एवढीच विनंती करतो, 2 तारखेला बघा, या आमच्या ताई आणि पूर्ण टीम 5 वर्ष तुमची सेवा करणार. तुम्ही 1 दिवस फक्त काढा. तुमचं मतदान धनुष्यबाणासमोरच्या बटनाला करा. तुमच्या सगळ्या टीमला सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा, तुमच्या पै पाहुण्यांना, सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना सांगा की यावेळेस धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. धनुष्यबाण म्हणजे विकासाचा ध्यास. तुमचं एक मत इतिहास घडवणार, तुमचं एक मत परिवर्तन घडवणार, तुमचं एक मत विकासाला चालना देणार. आणि म्हणून दोघंही उभे तर आपले उभे आहेत, दोघं नवरा बायको, आणि दोघंही काम करणारे लोक आहेत. काम करणारी माणसं पाहिजे आपल्याला. आणि दत्तानी अगोदर काम केलेलं आपल्या समोर आहे. आणि आता महिला झाला ना, आता हे आरक्षण, त्यामुळे आता 50% आरक्षण महिलांचं झालेलं आहे. त्यामुळे आपला अधिकार आहे. माझ्या महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत. माझ्या महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना तुमच्या एकनाथ शिंदेने का केली मी सांगतो. मी पण गरिबी पाहिली आहे. एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आहे. त्यावेळी माझ्या आईची, पत्नीची तगमग पाहिली आहे, काटकसर मी पाहिली आहे, गरिबी मी पाहिली आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले आहेत. म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिला विचार केला, माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आणि त्यामधूनच या लाडक्या बहिणी योजनेचा जन्म झाला. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळेस धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. धनुष्यबाण एकदा सुटला की सुटला. आणि म्हणून एकदा शब्द दिला की दिला. मी आपल्याला सांगतो की मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. बालासाहेब का सैनिक है, किसी से डरता नहीं. ये एकनाथ शिंदे है, जो बोलता वही करता है. आणि म्हणून एकदा मी कमिटमेंट दिली, थोडं हिंदी बोललो, पण एकदा मी कमिटमेंट दिली की पूर्ण करतो. म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विनंती करतो की पुन्हा आपण, आणि सगळे या ठिकाणी जातीपातीचे लोक आहेत, हिंदू मुस्लिम सगळ्या, शीख ईसाई सगळे पूर्ण जातीचे लोक आहेत. एक उदाहरण मी तुम्हाला सांगून आता जातो. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मी मुख्यमंत्री असताना केला. अरे योजना नव्हत्या का? त्यामध्ये लाभ नव्हते का? लाभार्थी नव्हते का? होतं. परंतु कटकट नको, चक्रा नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे. म्हणून मी ठरवलं, शासन आपल्या दारी घेऊन गेलो. जागेवर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, हार्वेस्टर, लाडक्या बहिणींच्या योजना, भावांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, 4 कोटी लोकांना फायदा झाला. त्या कोल्हापूरच्या व्यासपीठावर अशी एक मुस्लिम मुलगी आली, उभी राहिली समोर. तिच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं. मी तिला विचारलं काय काम आहे. आता मला वाटलं काहीतरी काम असेल. छोटं बच्चू घेऊन आली. म्हणाले इसका नाम दुआ है. मी बोलो क्या हुआ? तो बोले इसका नाम दुआ है. मग सांग बोलो काय झालं. ती म्हणाली आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपया दिया, इसका ऑपरेशन हो गया, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है. किती लोकांना मदत केली काय? 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून देणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आहे. लोकांचे जीव वाचवणारा एकनाथ शिंदे आहे. हे तुमचे पैसे आहेत. या तिजोरीवर माझ्या लाडक्या बहीण भावांचा, शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे.